मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषण केलं. लाखो मराठे मुंबईमध्ये आले होते आणि सरकारला त्यापुढे झुकावं लागलं. महाराष्ट्र सरकारनं जी.आर. काढून हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतल्यानं मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील होण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यानं आता ओबीसी नेत्यांनी त्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली. ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी यावरून मराठा समाजातल्या नेत्यांना, विचारवंतांना, अभ्यासकांना आणि विशेष करून शिक्षितांना एक खडा सवाल विचारलाय. त्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोमाने सुरू आहे. यामुळे मराठा व ओबीसी आरक्षणाचा लढा हा तीव्र होण्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्रात नुकतंच मराठा आंदोलन झालं, पण पुन्हा आणखी ओबीसी आणि मराठा समाजाची मोठी आंदोलनं होऊ शकतात का, असं विचारलं जात आहे. नेमकं असं काय घडलंय? छगन भुजबळ काय बोलले? भुजबळांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे का? हेच आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेऊयात. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष वाढावा म्हणून हा व्हिडिओ केलेला नाही. त्या उलट वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी केलेला हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, यापूर्वी आपण मराठा समाजातली काही व्यक्तींनी त्यांना आरक्षण मिळावं म्हणून जीव दिल्याच्या दुर्दैवी घटना आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता ओबीसी समाजातल्या व्यक्ती आरक्षणासाठी जीव द्यायला लागलेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातलं वांगदरी हे गाव आहे. तिथले भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. खरं म्हणजे कायद्याच्या कसोटीवर आरक्षणाचा हेतू काय, त्याचं उद्दिष्ट काय, आरक्षणाची चौकट आहे, ती न पाहता, समजून न घेता असं भावनिक होऊन स्वतःला संपवून टाकण्याच्या टोकाच्या घटना मराठा काय किंवा ओबीसी काय कोणत्याही समाजात घडू नयेत. लातूर जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबियांची छगन भुजबळांनी भेट घेऊन सांत्वन केलं. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, स्थानिक आमदार रमेश कराड आणि इतर ओबीसी समाजातली नेते मंडळी होती. छगन भुजबळांनी या घटनेनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि ते मुद्दे या आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात अतिशय महत्त्वाचे आहेत. आरक्षणाच्या विषयावर मराठा समाजातील नेत्यांनी, मंत्र्यांनी, खासदार, आमदार अशा समाजाशी नाळ असलेल्या शिक्षित नेतृत्वानं भाष्य करावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. भुजबळ म्हणालेत की देशभर आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनं होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारनं राज्यघटनेच्या आधारे खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% आरक्षण दिलं. त्याचा फायदा महाराष्ट्रात मराठा समाजाला सर्वाधिक होतो. खुल्या वर्गामध्ये मराठा समाजच मोठा आहे. ब्राह्मण आणि इतर समाजाची संख्या ही अल्प असल्यानं ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा मराठा समाजाला झाल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेलं आहे. असं असताना म्हणजे मराठा समाजाची आरक्षणाची गेली 40 वर्षापासूनची मागणी पूर्ण झालेली असताना पुन्हा ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या हट्टापायी लढा का दिला जातोय? मराठा समाजाला हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण नकोय का? मराठा समाजातल्या शिक्षित लोकांची यावर भूमिका काय हे त्यांनी आता स्पष्ट करायला हवं. मराठा समाजात अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, आजी माजी केंद्रीय आणि राज्यामध्ये मंत्री आहेत. खासदार आमदारांची संख्या त्यांची मोठी आहे. त्यामध्ये शिक्षितांची संख्याही खूप आहे. त्यांचीही मराठा समाजाशी नाळ अतिशय घट्ट आहे. त्यामुळे या शिक्षित नेतृत्वांनी ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळत असतानाही आणि आरक्षणाची घटनात्मक तरतूद माहिती असतानाही महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खराब करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भाष्य करावं. सर्वोच्च न्यायालयानं कुणबी आणि मराठा हे 2 स्वतंत्र जात समूह असल्याचं म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाचा हा निवाडा असतानाही काही अशिक्षितांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जाते आणि चुकीची आंदोलनं उभा केली जात आहेत. त्यामुळे समाजामध्ये संबंध बिघडू नयेत म्हणून मराठा समाजातल्या शिक्षित असलेल्या या नेत्यांनी आता भूमिका स्पष्ट करावी असं भुजबळांनी आवाहन केलं. भुजबळांच्या या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली, परंतु आता मराठा समाजातले इतर नेते काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. भुजबळ एवढं बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी गावगाड्यामध्ये राजकारण कसं चालतं हे देखील आवर्जून सांगितलं आणि त्यामध्ये
खरंच तथ्य देखील आहे. महाराष्ट्रात जातनिहाय लोकसंख्या पाहिली तर मराठा समाजाची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळं बहुतांश गावांमध्ये, शहरांमध्ये साहजिकच मराठा समाज संख्येनं जास्तच आढळतो. मराठा समाजाच्या तुलनेत इतर जात समूहाची लोकसंख्या ही कमी आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात तेव्हा ग्रामपंचायतीसाठी सदस्य, सरपंच, महापालिकांमध्ये नगरसेवक, महापौर, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये जे आरक्षणाची सोडत होते, तेव्हा स्थानिक स्वराज्याच्या त्या संस्थांच्या निवडणुका होतात, तेव्हा आरक्षणासाठी आरक्षित झालेल्या जागांवर म्हणजे एस-सी असेल, एस-टी असेल, ओबीसी असेल, या प्रवर्गातला उमेदवार कोण असावा याचा निर्णय हा त्या ठिकाणचं मराठा नेतृत्वच घेतं. बहुतांश ठिकाणी तुम्हाला हेच दिसेल. म्हणजे यातून मराठा समाजाची राजकारणातील पकड ही तुमच्या लक्षात येईल. कोणाला सरपंच करायचं, कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, कोणाला महापौर, स्थायी समितीचा अध्यक्ष याचे निर्णय घेणारे कोण आहेत? यासंबंधी जर आपण सर्वेक्षण केलं, अगदी सर्वेक्षण कशाला, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सहज तुम्ही तपासणी केली तर बहुतांश ठिकाणी तुम्हाला हेच दिसेल की एस-सी, एस-टी, ओबीसी समाजातले उमेदवार हे मराठा नेत्यांच्या मर्जीतलेच असतात. मग ते कोणत्याही पक्षातले असो. आणि त्याला आतापर्यंत कोणी आक्षेप घेतलेला नाहीये. परंतु जेव्हा मराठा समाजच कुणबी प्रमाणपत्र घेऊन हा ओबीसी प्रवर्गामध्ये आला, तर आतापर्यंत ओबीसी समाजातल्या व्यक्तींना राजकीय संधी मिळाली, ती संधी मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपून जाणार आहे. अशी भीती ही ओबीसी समाजाला आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामुळेच सत्ता स्थानावर पोहोचण्याचा अधिकार मिळालाय, संधी मिळाली. ओबीसी समाजात असलेल्या साळी, माळी, कोळी, वंजारी, तेली, कुंभार आधी 18 पगड जातीतले सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, अध्यक्ष, नगरसेवक, महापौर हे झालेले आहेत. परंतु आता मराठाच ओबीसी मध्ये आले तर त्यांची संख्या ओबीसी प्रवर्गात आधीपासूनच समाविष्ट असलेल्या जातींच्या तुलनेमध्ये ही जास्त होईल आणि त्यामुळे निवडून येण्याच्या शक्यतेनुसार मराठा समाजातलाच उमेदवार दिला जाणार. आतापर्यंत अनेक मराठा समाजातल्या व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागांवर निवडणूक लढवल्याची उदाहरणं आहेत. ती आपल्या आजूबाजूला आहेत. त्या संदर्भामध्ये न्यायालयीन लढा देखील सुरू आहे. ही बाब इथं आवर्जून आपण लक्षात घ्यायला. आणि त्यामुळेच छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण हवंय, की या माध्यमातून त्यांना राजकीय आरक्षण मिळवायचंय. राजकीय आरक्षणासाठीच ओबीसी प्रवर्गामध्ये यायचंय. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास ठरत नाही, हे आतापर्यंत अनेक आयोगांच्या अहवालावरून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवरून सिद्ध झालेला असताना देखील हा लढा कशासाठी, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासाठी अनेक वर्ष लढा दिलेले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही मागं फॉर द पीपल न्यूजशी बोलताना एका मुलाखतीमध्ये मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या इतिहासावरती प्रकाश टाकला. त्यावेळी प्रवीण गायकवाड म्हणाले की गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण मिळाल्यामुळं मराठा आरक्षणाचा लढा हा यशस्वी झाला. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे, ते सिद्ध होत आहे. परंतु सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास ठरवणं हे कायद्याच्या कसोटीवर शक्य नसल्याचंच आतापर्यंतच्या कायदेशीर लढाईमध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि ही लढाई 1-2 वर्षांची नाही तर 40 वर्षांची आहे. त्यामुळे मराठा समाजानं ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण मान्य करावं. अन्यथा या लढाईमध्ये राज्यघटनेनं दिलेल्या ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा म्हणजे ते हक्काच्या 10% आरक्षणावर आपल्याला पाणी सोडावं लागेल आणि मराठा समाजाच्या हाती काहीच लागणार नाही. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याबाबत अनेक मतप्रवाह समोर येताना दिसत आहेत. आता महाराष्ट्र सरकारच्या हैदराबाद गॅझेटियर आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जे-आर संबंधी ओबीसी समाजातले काही जण त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. म्हणजे पुन्हा कायदेशीर लढाई होणार आहे. त्यातून सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारच्या जी-आरला स्थगित देणार का? मराठा व कुणबी याविषयी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार हे नजीकच्या काळामध्ये स्पष्ट होईलच. परंतु तोपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिघामध्ये अनेक उलथापालथी होण्याची शक्यता दोन्ही बाजूंकडील वक्तव्य आपण जर पाहिली तर तसं दिसतं. स्वार्थी राजकारणी 2 समाजामध्ये वाद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणे करतील.
ती शक्यता आपण नाकारू शकत नाही. परंतु मराठा असोत की ओबीसी असो, आरक्षण मागणं हा काही गुन्हा नाही. मात्र दोघांनीही महाराष्ट्राची सामाजिक वीण तुटू न देता कायदेशीर मार्गानंच आरक्षणाची लढाई लढावी ही अपेक्षा आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.